राजभाषा गौरव दिन आपल्या विद्यालयामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे साजरा केला जातोय। आजचा हा दिवस खरोखरच आपल्या सर्वांसाठी, महाराष्ट्रीयनांसाठी अतिशय गौरवास्पद असा आहे। आपल्या मराठीला अभिजात दर्जा पण सरकारने दिलेला आहे आणि त्या दर्जा जो दिले गेलेला आहे त्या दर्जाच्या पद्धतीनं आपल्याला आपल्या मराठीचा गुणगौरव करण्याच्या दृष्टीनं, त्याचा प्रचार प्रसार करण्याच्या दृष्टीनं प्रत्येक महाराष्ट्रीयन नागरिकानं प्रयत्न करणं गरजेचं आहे। या निमित्तानं पहिल्यांदा मी आपल्या या मराठी विभागाच्या वतीनं, आपल्या संस्था विद्यालयाच्या वतीनं, माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं तुम्हा सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना या मराठी राजभाषा दिनाच्या आणि त्याचबरोबर कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो। मुलांनो, बोलण्यासारखं खूप आहे पण वेळेचं भान आपण ठेवलं पाहिजे। आज मला समाधान या गोष्टीचं आहे की मुली तर नेहमी बोलतातच, खूप छान बोलतात आणि बोललेले आहेत आणि मुलांनी सुद्धा यामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला याचं मला खरोखर मनापासून आनंद झालेला आहे। पण सांगावं लागलं याची खंत आहे। पुढच्या कार्यक्रमाला अशा पद्धतीने सांगायला लागलं नाही पाहिजे। मुलांनो, आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीने आपण कोणता कार्यक्रम कसा साजरा करतो आणि तो कार्यक्रम कोणासाठी असतो, कुणासाठी असतो कार्यक्रम? तुमच्या आमच्यासाठीच असतो की नाही? सर्वांचा सहभाग यामध्ये असला पाहिजे। आणि मला सुरुवातीला सांगावं लागलं काही मुलांना बोलायची सवय असते, बसून बोलायचं ही वाईट सवय सोडून द्यायची। उभा राहून बोलायचं, इथं येऊन बोलायचं, तयारी करून बोलायचं आणि कसं बोलायचं आता ह्या मुलींनी दाखवले पहा। 9वीतल्या मुली किंवा ह्या लहान मुली सुद्धा खूप छान बोललेले आहेत। तयारी करून या मुलांनो, खूप चांगलं बोलू शकणार आहात तुम्ही। 5वीची मुलं सुद्धा छान बोलतायत तेव्हा आणि ही बोलण्यासाठी भाग